एकदा एका रेल्वे स्टेशनवर एक भिकारी भीक मागत असायचा। तो तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशापासून भीक मागून आपले पोट भरायचा। एकदा तो भीक मागत असताना एका सुटाबुटातला तरुण बिझनेसमॅन त्याला दिसला। त्याने विचार केला, हा खूप श्रीमंत दिसतोय, याला भीक मागल्यावर चांगले पैसे येतील। तो त्या तरुण बिझनेसमॅनला भीक मागू लागला। भिकाऱ्याला पाहून त्या बिझनेसमॅनने म्हटलं, तू हमेशा मागायचंच काम करतोस का? कधी कोणाला काही देतोस का नाही? भिकारी म्हणाला, साहेब, मी भिकारी आहे, माझी एवढी ऐपत नाही की मी काही कोणाला देऊ शकू। तेव्हा बिझनेसमॅन म्हणाला, जेव्हा तू काही देऊ शकत नाहीस तेव्हा तुला काही मागायचा अधिकार नाही। मी एक व्यापारी आहे, मी देण्या घेण्यावर विश्वास ठेवतो। जर तुझ्याकडे काही देण्यासारखे असेल तरच मी तुला काही देऊ शकेन। तेवढ्यात त्या बिझनेसमॅनचे स्टेशन आले। तो ट्रेनमधून उतरला आणि निघून गेला। इकडे तो भिकारी त्या बिझनेसमॅनने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत बसला। त्या बिझनेसमॅनने सांगितलेली गोष्ट त्या भिकाऱ्याच्या मनात रुतून बसली। तो विचार करू लागला की मी भीक मागून माझा पैसा मला का पुरत नसेल, तर मी भिकेच्या मोबदल्यात काही कोणाला देत नाही म्हणून। परंतु मी एक भिकारी आहे, मी कोणाला काही देऊ शकत नाही, पण मी हे कधीपर्यंत विना काही दिल्या कसा काय मागू शकेल? तो विचार केल्यानंतर त्याने एक निर्णय घेतला की भिकेच्या मोबदल्यात तो सुद्धा काही ना काही देईल। परंतु त्याच्या डोक्यात हा विचार खेळू लागला की तो भिकेच्या बदल्यात काय देणार। या विचारात दिवस निघून गेला, पण त्याला काही सुचले नाही। दुसऱ्या दिवशी तो रेल्वे स्टेशनवर आला तेव्हा त्याला फुलांचा बगीचा दिसला। तो बगीचा फुलांनी बहरला होता। अचानक त्याच्या मनात विचार आला, जर आपण भिकेच्या मोबदल्यात त्यांना फुलं दिले तर? हा विचार त्याला खूप उत्तम वाटला आणि त्याने तेथून काही फुले तोडली आणि तो भीक मागायला सुरुवात केली। आता जेव्हाही त्याला कोणी भीक द्यायचा तेव्हा तो त्या मोबदल्यात लोकांना फुलं देऊ लागला। त्या फुलांना लोकही खुश होऊन ठेवून घेत असायचे। आता भिकारी रोज भीक मागायचा, त्या बदल्यात लोकांना फुलं वाटायचा। त्याला आता जाणीव झाली की लोक त्याला अगोदरपेक्षा अधिक भीक देऊ लागले आहेत। म्हणून तो स्टेशन जवळचे सर्व फुलं तोडायचा आणि लोकांना भिकेबद्दल द्यायचा। जेव्हा फुलं वाटता वाटता संपली तर लोकही भीक द्यायचे नाहीत। हे असंच चालू राहिलं। एके दिवशी तो भीक मागत होता तेव्हा तो तरुण बिझनेसमॅन त्याला दिसला, ज्यामुळे त्याला भिकेच्या मोबदल्यात फुले द्यायची प्रेरणा मिळाली होती। तो तुरंत त्या तरुणाजवळ गेला आणि भीक मागत म्हणाला, आज माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही फुलं आहेत, तुम्ही मला भीक द्या, मी तुम्हाला त्या बदल्यात फुलं देईन। त्या तरुणाने त्याला भिकेच्या बदल्यात काही पैसे दिले। त्या तरुण बिझनेसमॅनला ही गोष्ट फार पटली। तो म्हणाला, खूप छान, आता तू देखील माझ्यासारखा एक व्यापारी झालास। तो तरुण फुलं घेऊन त्याच स्टेशनवर उतरला। त्या तरुणाने सांगितलेली गोष्ट पुन्हा त्या भिकाऱ्याच्या मनात रुतून बसली। तो त्याने सांगितलेल्या गोष्टीचा विचार सतत करू लागला आणि तो फार खुश होऊ लागला। त्याला वाटत होतं की त्याला यशाची ती चावी भेटली, ज्याद्वारे तो आपल्या जीवनाला बदलणार होता। तो भिकारी ट्रेनच्या खाली उतरला आणि आकाशाकडे दोन्ही हात करून म्हणाला की मी भिकारी नाही, मी तर व्यापारी आहे। मी सुद्धा त्या तरुणासारखा बनू शकतो, मीही श्रीमंत होऊ शकतो। लोकांनी त्याला पाहिलं तर सर्वजण म्हणाले की हा भिकारी वेडा झालाय। नंतर तो भिकारी काही दिवस त्या स्टेशनवर दिसलाच नाही। पण 6 महिन्यानंतर त्या स्टेशनवर सुटाबुटा 2 व्यक्ती काही बोलताना दिसले। त्या दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि त्यातून एकाने म्हटलं, काय आपण मला ओळखलत? तो दुसरा व्यक्ती म्हणाला, नाही, काय आपण यापूर्वी कधी भेटलोत? तेव्हा पहिला व्यक्ती म्हणाला, आठवण करा, आपण यापूर्वी भेटलेलो आहोत, नाही तर तिसऱ्यांदा आपण भेटतोय। तो म्हणाला, मला माहीत नाही की आपण कधी भेटलोत। तो पहिला व्यक्ती म्हणाला, आपण यापूर्वी भेटलो होतो जेव्हा मी आपल्याकडे भीक मागत होतो। तेव्हा आपण मला सांगितलं की मला काय बनायचंय, आणि जेव्हा मी आपल्याकडे दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा म्हटलं की मी कोण आहे। तेव्हा दुसरा व्यक्ती हसला आणि म्हणाला, अरे आठवलं, तू तोच भिकारी आहेस ना, ज्याला मी पहिल्यांदा भीक द्यायला नकार दिला होता आणि दुसऱ्यांदा मी तुझ्याकडून काही फुलं घेतली होती। पण मला हे सांगा, तुम्ही या सुटाबुटात कुठे जात आहात आणि सध्या काय करीत आहात? तो म्हणाला, होय, मी तोच भिकारी आहे जो आता मी खूप मोठा फुलाचा व्यापारी आहे आणि या व्यापाऱ्याच्या संदर्भात मी दुसऱ्या गावी जात आहे। खरंच मला तुम्ही पहिल्या भेटीत हा मूलमंत्र सांगितला, जो प्रकृतीचा नियम आहे, ज्याद्वारे आपण तेव्हाच
काही घेऊ शकतो, ज्या बदल्यात आपण कुणाला काही देऊ शकतो. देण्याघेण्याचा हा नियम वास्तवात कार्य करतो. मी या गोष्टी खूपदा विचार केल्या. मी एक भिकारी आहे हाच विचार माझ्या मनात होता. याच्यावर मी कधी विचारही केला नाही. जेव्हा माझा संपर्क आपल्याशी झाला तेव्हा तुम्ही मला सांगितलं आणि मी व्यापारी बनून गेलो. मी समजून गेलो होतो की लोक मला एवढी भीक का देत आहेत. ते लोक मला भीक देत नव्हते, तर त्या फुलांची किंमत मला देत होते. लोक माझ्याकडून फुलं घेत होते कारण त्यांना एवढे स्वस्त फुलं भेटणं कठीण होते. मी लोकांच्या नजरेत छोटा व्यापारी होतो आणि स्वतःच्या नजरेत भिकारी होतो. पण आपण मला सांगितलं की मी छोटा व्यापारी आहे. मी ट्रेनमध्ये फुलं वाटपाने जे पैसे जमा केले होते त्यापासून खूप फुलं खरेदी केली आणि खूप पैसे जमा केले. येथील लोकांना फुलं खूप आवडतात आणि या आवडीने मला फुलांचा व्यापारी बनवून टाकलं. दोन्ही व्यापारी आता खूप आनंदित होती. तेव्हा सोबतच स्टेशनवर उतरले आणि सोबतच जाऊ लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. कथेतील जो व्यापारी होता तो गिव्ह अँड टेक या नियमाला फार मानत होता. या जगातील सर्व व्यापारी या नियमाचा वापर करून खूप मोठे व्यापारी बनू शकले आहेत. या नियमाची माहिती त्याने भिकाऱ्यालाही सांगितली आणि तो देखील एक व्यापारी बनून गेला. याचा असर त्याच्या जीवनात साफ दिसू लागला. त्याला आता समजून गेले होते की आता त्याला काय करायचे आहे. तो या अगोदर स्वतःला एक भिकारी समजत होता. तो स्वतःला ओळखूही शकत नव्हता. आपल्या आत्मसन्मानाला पाहू शकत नव्हता. यामुळे तो आपली थिंकिंग ही नाही बदलू शकला. जर आपण आपला विचार बदलला तर काहीही साध्य होऊ शकतं. जोपर्यंत आपण स्वतःला कमी समजू लागतो तोपर्यंत आपण जीवनात लहानच बनून राहतो. मोठे होण्यासाठी आपल्याला आपला विचार बदलावाच लागेल.